सुईचे आत्मवृत्त. राम शब्दार्थाची वही शिवत बसला होता. शिवण्याचे काम झाल्यावर त्याने निष्काळजीपणाने सुई तशीच जमिनीवर पडू दिली आणि तेथून उठून तो दुसऱ्या कामाला गेला. सुई उचलून जागच्या जागी ठेवण्यास तो साफ विसरला. संध्याकाळी शाळेतून आल्यावर तो आपल्या खोलीत पाटी दप्तर ठेवून खेळायला जाऊ लागला. तेव्हा आई आई ग असे तो एकदम ओरडला आणि पाहतो तो पायाला सुई बोचलेली. त्याने ती हळूच पायातून काढली, पण त्याला तिचा इतका राग आला की ती सुई दगडाने ठेचून टाकावी असे त्याला वाटले. म्हणून तो दगड शोधू लागला. त्याचा तो राग पाहून सुईला वाटले की आता हा आपली चांगलीच कंबक्ती काढील, पण याला 2 गोष्टी सांगून तर पाहू. शहाणा असेल तर समजेल आणि आपल्यावरचे संकट टळेल. म्हणून ती त्याला हलक्या स्वराने म्हणाली, भाऊ, माझ्यामुळे तुला दुःख झालं याबद्दल मला फार वाईट वाटतंय. कारण होता होईल तो दुसऱ्यांच्या उपयोगी पडावं आणि आपण होऊन कोणाच्या वाटेस जाऊ नये हा माझा स्वभाव आहे. पण तू माझ्यावर पाय देऊन मला चेंगरून टाकू लागलास तेव्हा माझा निरुपाय झाला. मी सकाळी वही शिवण्याच्या कामी तुला किती मदत केली होती हे तू इतक्यात विसरलास काय? मी तुझ्या उपयोगी पडले असून तू मला तशीच मातीत लोळत ठेवून उठून गेलास. आता ही चूक कोणाची? मला का तुझ्यासारखे 2 पाय 2 हात नाहीत? त्या बाबतीत मी अगदी पंगू आहे, हे तुला ठाऊक होतं. मग तू काम झाल्याबरोबर मला नेहमीच्या जागी नीट व्यवस्थित ठेवलं असतंस तर हा प्रसंग का येता? तुला 2 डोळे दिले आहेत, असं असून तू त्यांचा नीट उपयोग करत नाहीस, म्हणून तुला ही शिक्षा मिळाली. मग माझ्यावर उगाच का रागवतोस? रामच्या अंगी निष्काळजीपणाची सवय जडलेली होती, पण तो बुद्धीने चालाक, समजदार आणि मनाचा कोवळा होता. सुईचे बोलणे ऐकून ही सगळी आपली चूक आहे, त्याबद्दल तिला बिचारीला काय म्हणून शिक्षा करायची असे त्याचे मन त्याला सांगू लागले. त्याचा राग शांत झाला. इतकेच नव्हे तर त्याला आपल्या रागाची शरमही वाटू लागली. हे पाहून सुईला त्याच्याशी अधिक बोलण्याचे उत्तेजन मिळाले. ती म्हणाली, भाऊ, तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नकोस. तुझा पाय पडल्यानं मला मोठीशी इजा झाली नाही, आणि झाली असती तरी तिचं मला एवढं वाईट वाटलं नसतं. कारण मी जन्मापासून कष्ट सोसत आले आहे. मला काय काय दुःख भोगावी लागली हे तू ऐकशील तर तुझ्या डोळ्यातून टिपं गळतील. तरी पण मी आपली कहाणी तुला सांगतेच. मनातलं दुःख दुसऱ्याला सांगितल्यानं सांगणाऱ्यालाही हलकं वाटतं. माझा जन्म लोहकुळात झाला. आमचं घर पृथ्वीच्या पोटात होतं. तिथं आम्ही सुखानं पडून होतो. पण माणसं फार लोभी आणि अप्पलपोटी. त्यांनी जमीन खणून आम्हाला वर काढलं व भट्टीत घातलं. तेव्हा आमच्या अंगाचं पाणी पाणी झालं. त्यामुळे आमचं शरीर पूर्वीपेक्षाही बळकट झालं आणि लोकांच्या उपयोगी पडण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालं. मी जर पोलाद न बनता पूर्वीसारखे लोखंडच राहिले असते ना, तर टाचणीसारखं माझं अंग वाकलं असतं आणि माझं डोकं झिजलं असतं. तुला आता दिसते ना, तशी मी अगोदर अंगानं बारीक नव्हते. खूप जाड होते. माणसांनं घणानं ठोकून ठोकून आणि बारीक भोकातून जोरानं ओढून काढून तारेसारखं माझं अंग बारीक केलं. मी तुझ्यासारखी भूगोल शिकलेली नाही आहे, त्यामुळे हे सगळं कुठे घडलं हे मला नक्की सांगता येणार नाही. पण सर्वप्रथम विलायतेत लंडनजवळ शेफिल्ड नावाचं एक शहर आहे, तिथे हे सगळं घडलं असं मला स्मरतं. असो, मला ओढून काढल्यामुळं माझं शरीर बारीक पण खूप लांब झालं. मग माझ्या शरीराचे लहान लहान तुकडे करण्यात आले आणि त्या प्रत्येक तुकड्याचं डोकं थोडं चपटं करून त्याला यंत्राने भोक पाडण्यात आलं. तेच माझं नाक, याला नीळं म्हणतात. तसंच माझा एकच पाय, पण तोही माणसाने धड राहू दिला नाही.
यंत्रानं फिरणाऱ्या दगडी चाकावर घासून घासून त्याला अणकुचीदार टोक आणलं. इतकं झाल्यावर मग आम्ही झकपक दिसावं म्हणून आमच्या अंगावर झिलई चढवण्यात आली आणि कागदात गुंडाळून आम्हाला बाजारात विकण्यासाठी नेण्यात आलं. तेथून तू मला आपल्या घरी आणून तुझ्या आईच्या स्वाधीन केलंस. इतके कष्ट सोसले म्हणून मला तुझ्या उपयोगी पडता आलं. आता तूच पहा बरं की मी तुझ्या किती उपयोगी पडत आहे. तुझ्या वह्या, अंगातला सदरा, कोट वगैरे कपडे मी शिवून देते व तुझ्या पायात काटा मोडला असता तर तोही मीच काढते. मी अगदी साधी वस्तू आहे. मला फारशी किंमत द्यावी लागत नाही. 25 पैशात माझ्यासारख्या 2-3 सुया तुला सहज मिळतील. पण मी तुझ्या फार उपयोगी पडते ही गोष्ट खरी. मला आळसानं पडून राहणं आवडत नाही. मला नेहमी कामाला लावलं म्हणजे मी झगपक राहते आणि खूप काम करून दाखवते. आळसाने मातीत लोळू दिलं तर मी काळवंडून निरुपयोगी होते. ही माझी कहाणी मी आज तुला सांगितली आहे. आता तरी तू मला नीट जपून वागव. इकडे तिकडे फेकू नकोस. म्हणजे आजच्यासारखं तुला टोचण्याचा व त्यामुळे रागवण्याचा प्रसंगच येणार नाही.